अगेन्स्ट खाटेकर संघाला आपण पाहणार आहोत. मॅचला झाली सुरुवात. ओपनिंग पेअर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. विनायक आणि दुसऱ्या बाजूने जगदीश. स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतोय बॅटर जगदीशला. थर्ड मॅन फायनली गात आहे. फर्स्ट स्लिप मध्ये एक फिल्डर पॉइंट तैनात करण्यात आलाय. इनफिल्ड मध्ये कव्हर आहे. डीप मध्ये लॉंग ऑफ आणि त्याचसोबत एक मिड विकेट आहे. मिड ऑन आत आहे. स्क्वेअर लेग आत. पहिला बॉल कॉम्बॉक्स एंड कडून. या गोष्टी फार महत्वाच्या. ॲज अ बॉलर जेव्हा रनवे वरती तुम्ही सेट होता तेव्हा मात्र कधी फुटवर्कमध्ये तुम्हाला काय अडथळा आला किंवा रनअप चुकलं तर चेंडू रिलीज न केलेला बरा. कारण बऱ्याचदा बिमर किंवा लाईन नो पडण्याची शक्यता दाट असते. त्यामुळे चेंडू रिलीज न केलेलाच बरा. सध्या पुन्हा एकदा पहिला बॉल हाताळण्यासाठी क्षितिज सज्ज होते बॉलिंग मार्कवरती. यापूर्वी क्षितिजनं फार सुंदर गोलंदाजी करून दाखवली. हो, आवाज दॅट लाऊड अपील यष्टांच्या मधोमध सापडलाय की नाही हा प्रश्न पंचांना विचारला गेला. पंचांनी स्पष्ट नकार दिलाय. जोरदार आदळला बॉडी लाईन वरती क्षितिज. मी यापूर्वी उल्लेख केला की चांगली गोलंदाजी त्याने यापूर्वी देखील केलेली आहे. जेव्हा मराठवाडा संघाचा अगेन्स्ट सरळगाव टीम खेळत होती तेव्हा मात्र क्षितिजने फक्त 6 धावांचं षटक हाताळलं होतं, ज्यामध्ये 2 विकेट मिळवण्यामध्ये तो यशस्वी राहिला. तो फ्रंटलाईन बॉलर आहे आणि त्या प्रकारची कामगिरी देखील त्याला करावी लागते. रोहन गुडे पुन्हा एकदा जोडले गेले त्याच्यासोबत. स्वागत आहे रोहन गुडे आपलं देखील. शुभेच्छा येत आहेत पण यावेळेस मात्र फाईन लेगच्या वरून. एक्सपिरियन्स इज नॉट ओनली अ गुड टीचर बट इट ऑल्सो गुड फीचर आणि त्या फीचरचा फायदा घेतलाय. फाईन लेगच्या बाहेर चौकार. पुढचा बॉल क्षितिज बॉलिंग मार्कमध्ये होतोय सज्ज. स्टंप्स आला तो ऑन साइडला खेळला. फिल्डर आहेत. कॅचची शक्यता. एका हातात झेल घेण्याचा प्रयत्न तिकडे केला गेला होता. प्रयत्न यशस्वी ठरला. एका हातात झेल घेण्याचा प्रयत्न केला होता. थोडा डिफिकल्ट होता हा कॅच पण अशा कॅचेस घ्यायला हवा. टीडीपीएल मध्ये विजय पवारची अशी एक कॅच आपण पाहिली. समोर पुढ्यात बॉल होता तेव्हा त्याने तो फ्लिप करून बॉल गॅदर केला होता. ग्रीन ग्रास ग्राउंड असेल तर क्षेत्ररक्षक जरूर प्रयत्न करतात पण कधी कधी त्यांना देखील विचार करावा लागतो. सर सलामत तो पगडी 50. धावा 5. फुल टॉस स्वीप करण्याचा प्रयत्न ऑन साइडला. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे आणि या कॅपिटलाइज करायचा विचार मनामध्ये ठेवलाय आणि त्या विचाराला धरून बॅटिंग देखील करताय. स्क्वेअर लेगच्या बाहेर चौकार. पण पाहूया. येस, उजवा पाय वाकवला. ऑन साइडला स्वीप केलं. फक्त दिशा दिली बघा. कोणत्याही प्रकारे ताकदीचा संदीपकडे वापर केला गेला नाही. जा वेगाने चेंडू आला फक्त त्याला वळवलं. फक्त दिशा दिली गेली. ऑन साइडला स्क्वेअर लेगला फिल्डर होते. अगदी स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूने निघाला बॉल. 4 रन मिळाल्या. चौकार धावसंख्या पुढे टोटल 9. ज्या गोलंदाजाने 2 विकेट पहिल्या ओव्हरमध्ये यापूर्वीच्या सामन्यामध्ये घेतल्या होत्या त्या गोलंदाजाच्या विरोधामध्ये पलटवार केलाय दोन्ही फलंदाजांनी. फुल टॉस ऑन साइडला स्विंग केलाय आणि पाठवलाय लॉंग लेग सीमा रेषेच्या पलीकडे. हाय हँडसम लॉंग लॉंग बिग वे आउट ऑफ द पार्क. षटकार. क्या बात आहे. काय फटका आपण पाहतो. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल. फुलटॉस ऑन साइडला थेट पाठवला हवा यात्रेवर. सुपर बॅटिंग. हो, यावेळेस कमबॅक केलाय गोलंदाजानं. प्लम एलबी 3 यष्टांच्या मधोमध सापडला. LBW लेग बिफोर दी विकेट. पायचीच्या स्वरूपात लागणारा धक्का पहिला बॅटिंग करताना खाटेकरला. बॅटर विनायक बॅक टू दी पॅव्हेलियन.
धावसंख्या धावफलकावरती 15. पहिल्या षटकाचा केस संपन्न झालाय. क्षितिज खरं तर विकेट टेकिंग बॉलर आहे आणि विकेट फायनली लास्ट बॉल वरती त्याच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. कॉमेंट्री बॉक्स एंड कडून सलगचा दुसरा षटक चेतन. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा आपल्याला पाहायला मिळेल. एक्स्ट्रा रन मिळते. एक्स्ट्रा रन्स वरती कुठेतरी आता लगाम लावावा लागेल. अतिरिक्त धावा तुम्हाला खर्च करायच्या नाहीयेत बिकॉज पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये पॉवर पॅक बॅटिंग आपण पाहिली. काय कॅपिटलाइज केलं त्या षटकाला, मॅक्सिमाइज केलं गेलं. रिव्हर्स शस्त्र बाहेर काढलं, हीच ओळख आहे. ते बॅटर आपण पाहतोय स्ट्रायकिंग इन वरती जगदीशची आणि त्याच्या बॅटपर्यंत येतो थर्ड मॅनच्या पलीकडे. जबरदस्त रिव्हर्सचा चौकार. चांगला फटका रिव्हर्सच्या माध्यमातून चौकार मिळवला जगदीशनं. 4 धावा येतात. ऑन साइडला खेळला गेला ऑन ड्राईव्हचा फटका आपण पाहतो. लॉंग दी कार्पेट बॉल चालला मागे डीप मध्ये मिड विकेटला फिल्डर तैनात आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण दरम्यान आपल्याला पाहायला मिळालं. मिळते ती फक्त केवळ 1 धाव. सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसवली जाईल. स्कोरर मित्र करण आम्हाला कळवतात धावसंख्या 21. योग्य वेळेवरती मॅचेस देखील आपल्याला पाहायला मिळाले. नीटनेटकं आयोजन आपण पाहतो आणि नियोजन तर जबरदस्त आहे. ही ओळख आहे या स्पर्धेची. अगदी 9 वाजता पहिला बॉल पडतो आणि हा डिसिप्लिन प्रत्येक स्पर्धेमध्ये जर आपण बाळगला प्रत्येक टीमने, खरं तर बघा आयोजकांची भूमिका फार महत्त्वाची असते पण त्याहून जास्त महत्त्वाची भूमिका त्या खेळाडूची असते, त्या संघाची असते. ती जबाबदारी तुमच्यावरती असते. ओ प्लेड ऑन, बॅटची एज आणि बॉल आदळला यष्ट्यांवरती. ज्या प्रकारे आपण पाहिलं ऍक्शन रिप्ले पाहूया प्रथमतः काय घडलं एक्झॅक्टली. बॅटची एज लागली आणि त्यानंतर थेट यष्ट्यांवरती बॉल आणि अगदी त्याच प्रकारे आपण पाहतोय बघा एक्झॅक्टली डबल माइंड राहिलं. आय थिंक की काय करायचं ते कळालं नाही. बॅटरला कट करायचा होता, खरं तर मनामध्ये इच्छा होती स्कॉर द विकेट कट करायचा फटका, पण तिथून मात्र डबल माइंड झाले. दुविधा मनस्थितीमध्ये आढळले बॅटर आणि गोलंदाजाच्या खात्यामध्ये ती गेली विकेट. प्लेड ऑन, बॅटर आउट. स्टील 3 टू गो. पुढचा बॉल लेफ्ट आर्म सीमर आणि यावेळेस देखील चांगला बॉल आपण पाहतोय. डावखुरा आताचा गोलंदाज नेहमीच हावी ठरत असतात आणि तेच आपल्याला सध्या तरी पाहायला मिळालं. कल्याण डोंबिवली परिसरातून पाहिलं तर कमलेश पाटीलला आपण पाहतो डावखुरा आताचा गोलंदाज आहेत. जर पुढे आपण मलंगड परिसरामध्ये गेलो तर सूरज धुतकरला आपण पाहतो. बुलेट राजा ऑफ साइडला खेळायचा होता मिस्टामिंग बॉल हवेमध्ये आणि आता मात्र फक्त अंदाज बांधत राहिले गोलंदाज की एक्झॅक्टली धावायचंय कुठे, जायचंय कुठे, बॉलला जज कसं करायचंय. थोडं कठीण आहे गोलंदाजाला खरं तर. जेव्हा गोलंदाज एका फ्लोमध्ये धावत येतो त्या बॉलिंग ॲक्शनमध्ये बॉल रिलीज करतो पुढे जातो तेव्हा मागे येऊन झेल घेणं फार कठीण आहे. धावसंख्या सिंगलने पुढे टोटल 22. पहिल्या ओव्हरमध्ये 15 होत्या. बॉल तयार. ऑन साइडला हुक केलाय. वा बाई वा, व्हॉट अ शॉट. पण फिल्डर मात्र तिथे पोहोचतायत, बॉलला अडवलंय. थोडं अनपेक्षित होतंय. हवेच्या विरोधात फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता अगेन्स्ट द विंड आणि तिथे मात्र आपण खरं तर कोणाला विश्वास बसत नाही ज्या प्रकारे फटका खेळला. असं वाटलं की चौकार जाईल पण फक्त मिळाल्या धावा 2. षटक संपन्न झालं. दुसऱ्या एंड ऑफ दी सेकंड ओव्हर. 24 या ओव्हरमध्ये 9 आल्या धावा. पण पहिल्या ओव्हरमध्ये 15, त्यानंतर 9. 2 षटकांचा खेळ संपलाय. 24 धावा धावफलकावरती.
थँक्यू. फार एंड वरून आता मात्र गोलंदाज होईल पुढील 2 षटकांसाठी आणि षटक क्रमांक 3 विशाल. विशाल गोलंदाजी मार्कवर पहिलाच फुल टॉस ऑन साइडला पाठवलाय. बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेगला फिल्डर होते, त्यांच्याकडून झाली चूक. 1-2 का 4. चेंडू बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेगच्या बाहेर फरार. 4. होता क्षेत्ररक्षक तिकडे होते, कदाचित एकच मिळाली असती जर बॉलला अडवलं असतं तर, पण खराब फिल्डिंग झाली. 4 मिळाल्या. पुन्हा एकदा त्याच दिशेनं खेळायचा होता. अपेक्षित बाउन्स तितका मिळाला नाही बॉलला. एक्सपेक्टेड बाउन्स इतका होता खरं तर बॅट्समनला तो मिळाला नाही तिकडे आणि खालून गेला चेंडू. इट्स अ सबमरीन डिलिव्हरी. डॉट बॉल. विशाल पुन्हा एकदा फार एंड वरून खोला टाकण्याचा प्रयत्न, ड्राईव्ह करतोय अलॉंग दी कार्पेट. लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये बॉल आपण पाहतोय. सिंगल मिळेल. एकेरी धाबेच्या मदतीने मात्र आपण पाहतोय धावसंख्या पुढे सरसावली गेली. टोटल 29. 29 धावा. धावफलकाची गती जशी काय पूर्णपणे थांबली गेली. पहिल्या ओव्हरमध्ये वेगानं सुरू असलेले धावफलक आता कुठेतरी धीम्या गतीनं सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळेल. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. विशालचे हे इम्पॉर्टंट स्पेल, इम्पॉर्टंट षटक. जगदीश स्ट्रायकिंग एंडवर. रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलं होतं. कहीं पर निगाय कहीं पर निशाणा. खेळायचा कुठे होता, बॉल एक्झॅक्टली गेलाय कुठे आणि आता धावा किती मिळतील. 1 धाव तिकडे मिळेल. लेग बाईच्या स्वरूपात ही धाव आहे. कशा का नाही येऊ, धावा येणं हे फार महत्वाचं आहे काटेकर संघासाठी आणि त्या धावा येत आहेत. लेग बायच्या स्वरूपामध्ये एक सिंगल मिळते. धावसंख्या 33. फार एंड वरून पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. इथे देखील टायमिंग तितक्या चांगल्या जुळायला नाहीये. 1 रन मिळाली. सेकंडसाठी पलटतील का नाही, एका धावेवरती समाधान मानावं लागेल. सिंगलने धावसंख्या पुढे मात्र आपण पाहिली तर टोटल आता 31 वर. तयार. शेवटचा बॉल आपल्या षटकातला घेऊन या ओव्हरमध्ये फार चांगली गोलंदाजी विशालची आपल्याला पाहायला मिळाली, पण हा चेंडू सांगेल या षटकाचं स्वरूप काय आहे. ऑन साइडला फटका फसलाय की काय. क्षेत्ररक्षक होते, पाहत राहिले. त्यांच्या पुढ्यातून निघाला बॉल पहिल्या टप्प्यावरती बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय शानदार, दर्जेदार, दिमागदार आणि दमदार चौकार आणि या चौकाराने झालाय शेवट या षटकाचा. ज्या प्रकारे आपण पाहिलं तर धावा या षटकामध्ये वसूल झाला. 3 ओव्हरचा खेळ पूर्ण. 3 ओव्हरच्या नंतर धावसंख्या 35. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये काटेकर. खेळाडू आहेत. शेवटच्या षटकामध्ये स्लॉग ओव्हरमध्ये 3 विकेट घेण्याचा कारनामा यापूर्वी त्याने केलाय. धीम्या गतीचा बॉल हीच ओळख आहे या गोलंदाजाची. या धीम्या गतीच्या चेंडूंमध्ये फलंदाजाला तो फसवतो आणि पहिला तर फलंदाज फसलाय. इथे मात्र शेवटच्या ओव्हरची पहिली विकेट आपण पाहतो आणि झटका क्रमांक 3 खाटेकर टीमला.
पहिल्या बॉलवरती विकेट मिळाली. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाली. गोलंदाज साईला विकेट टेकिंग बॉलर आहे. स्लॉग ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी तो नेहमी करतो. अचूक भेदक आक्रमक. स्लोअर वन बॉल फलंदाजांना फार खरं तर कठीण असतात खेळण्यासाठी, कारण शेवटच्या षटकामध्ये फलंदाज असतात एक तर जोरदार मोठ्या फटक्यांच्या अगदी शोधात, आणि तिथे जेव्हा हे स्लो बॉल येतात तेव्हा बॅटर देखील विचार करतात की आता एक्झॅक्टली करायचं काय. त्यामुळे ते टायमिंग मिळून येत नाही आणि अशा प्रकारे एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होतात. पण यावेळेस रनआउटची विकेट मिळाली. सांघिक यश. फुल टॉस हा देखील मिस झालाय. याच गोष्टीचा उल्लेख केला की स्लोअर वन बॉल हे नेहमी त्रासदायक ठरतात, आणि इथे आणखीन एक रनआउटची विकेट. एका पाठोपाठ एक विकेट आपण पाहतोय. साईचे 3 बॉल आतापर्यंत झालेत. 2 बॉलवरती रन जे तुम्ही ऐकतायत 30, 29, 28 हा वेळ तुम्हाला दिला गेलाय. त्या दिलेल्या वेळेच्या आतमध्ये तुम्हाला पॉवर प्ले सर्कल क्रॉस करायचा आहे जो नवीन बॅटर जाईल. या सगळ्या गोष्टी आहेत. बघा वेळेवरती किती लक्ष दिलं जातं या स्पर्धेमध्ये, किती महत्व आहे वेळेला. क्रिकेटमध्ये या सगळ्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. पाहतो एकंदरीत 35 3 टू गो. जगदीशसाठी आणखीन एक स्लोअर वन डिलिव्हरी. यावेळेस आपण स्लोअर वन म्हणू शकत नाही, कारण गेल्या 3 चेंडूंच्या तुलनेमध्ये या चेंडूमध्ये थोडी जास्त गती ठेवली गेली होती आणि खोलात टाकण्याचा प्रयत्न केला आणि तो सफल देखील राहिला. ना गोंडा ना शेंडा, डायरेक्ट बुंदा. अगदी बुंदात बॉल आपल्याला पाहायला मिळाला. यॉर्क लाईन बॉल होता. धीम्या गतीचा बॉल होता, पण यावेळेस लाईन खराब होती. फुल टॉस होता ऑन साइडला. स्लॉक स्वीपचा दर्जेदार फटका आपण पाहतोय. चेंडू स्क्वेअर लेग सीमा पलीकडे लॉंग दी कापेट. 4 रन. आहे सेकंड लास्ट बॉल वरती बाउंड्री कन्वर्ट केली आहे. धावफलकाला चालना दिली आहे, धावफलकाला गती दिली. 39 धावा 39. फिल्डिंग मध्ये थोडंसं परिवर्तन करतात आता. जगदीशसाठी डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग समोर लॉंग ऑन तैनात केलाय. डीप मध्ये समोर स्ट्रेट लॉंग ऑफ आहे. थर्ड मॅन फाईन लेग आत. स्लोअर वन होता ऑन साइडला लॉंग दी कापेट. ऑन ड्राईव्ह केलाय. डबलचा कॉल तर दिलाय. 2 मिळतील का हा प्रश्न आहे. फेकी चांगली आली आहे आणि 2 धावा मिळाला देखील. तिसरीचा प्रयत्न सुरू झालाय आणि तिसरीच्या प्रयत्नामध्ये रनआउटची विकेट आपल्याला पाहायला मिळाली. धावा पूर्ण झाल्या. शेवटच्या बॉलवरती 2 आणि लास्ट ओव्हरमध्ये विकेट किती आले आमचे स्कोर मित्र आम्हाला कॅल्क्युलेट करून सांगतील. जवळपास 4 की 3 4 आले असतील. येस, लास्ट ओव्हरमध्ये 4 विकेट आले. येस अंपायर, 1 शॉट आहे म्हणजे एकच रन शेवटच्या बॉलवरती असेल. शेवटच्या बॉलवरती फक्त एकच धाव आहे. चला, कोणती आर्ग्युमेंट्स होणार नाहीत, लक्षात ठेवा. लास्ट बॉलवरती 1 रन असेल फक्त. आदरणीय वाळकू शंकर मार्के साहेबांचा आपण सन्मान करूया आपल्या मंचावरती. जांभोडेचे ग्रामस्थ आहेत.
या दादांना विनंती असेल की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. मंगेश भाऊंना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान करा. चाळीस झालेले आहेत. टार्गेट 41 असेल, लक्षात ठेवा. 40 ऑन बोर्ड. 10च्या सरासरीने 40 लागल्या. 10.25 ची सरासरी तुम्हाला प्रति षटका मागे राखायची आहे आणि 41 धावा तुम्हाला बनवायच्या आहेत. साई स्पोर्ट्स सरळगाव या गोष्टीशी आपण नोंद घ्या. लगेच आपले ओपनिंग पेअर पाठवून द्या मैदानामध्ये, क्षणाचाही विलंब न करता. दुसऱ्या डावाला आपण लगेच सुरुवात करणार आहोत. संदीप सर, आज ती पॉवर पाहायला मिळाली नाही संदीप सर, तो जोश पाहायला मिळाला नाही. येस, पण उद्या मॉर्निंग सेशन पासून ते आपण पाहू. येस, डेफिनेटली मिलते कल सुबह 9 बजे. स्क्रीनवर तुम्ही पाहत आहात आमचे मॅनेजमेंट मेंबर, मुख्य आयोजक, त्यांच्या समवेत सुनीलजी शेळके सर. काहीतरी चर्चासत्र सुरू आहे आणि सतीश दादा शेळके देखील तिथे आहेत. धडाकेबाद चषक वडवली, चर्चासत्र काहीतरी सुरू आहे. स्पर्धेला नाविन्यपूर्ण गोष्टी कशा आणता येतील या स्पर्धेमध्ये हे आपण पाहतोय. 30वं पर्व या स्पर्धेचं आपण पाहतोय. मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष देखील आहेत आणि अध्यक्ष म्हटलं की जबाबदारी असते क्रिकेट डेव्हलप करण्याची, तो डिसिप्लिन मेंटेन ठेवण्याची, सगळ्या खेळाडूंना आणि सगळ्या संघांना एकत्र घेण्याची, आणि ती जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पाडतात. कौतुक आहे. चला, मॅचच्या दिशेने लक्ष वेधून मी तुर्ता छोटासा ब्रेक घेतोय. कुठेही जाऊ नका. रविराज ब्लास्टर्स जांभुडे आयोजित स्वर्गीय चेतन स्मृती चषक 2025 चा आनंद घेत राहा. दुसऱ्या डावाला होईल सुरुवात. या परिसरातील एक नामवंत आणि लोकप्रिय समालोचक ज्यांचा आवाज आपण अखंड महाराष्ट्रभर ऐकत असतो. ऐकूया आवाज मुरबाडचा, आपल्या भूमिपुत्राचा आवाज, अर्थातच सुनील शेळके सर यांचा. इट्स ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. खूप खूप धन्यवाद प्रथमेश ठाकूर सर. दुसऱ्या डावाला सुरुवात. टॉपेज होती, एसटी रक्षक चकले आणि त्याचबरोबर स्लिप कॉर्डनला जे क्षेत्ररक्षक होते त्यांनी हा झेल टिपला. पहिल्या चेंडूवर गटे अर्थात विशाल जाधव बाद होत असताना आपण बघत आहोत. जाको राके साह्या मार सके न कोई असं म्हणतात. देवतारी त्याला कोण मारी असंही म्हटलं जातं. परंतु दुसरी एक बाजू जर त्याची आपण पाहिली तर सतीश शेळके सर, ज्याचं मरण आलं त्याला कुठे नेऊन ठेवा, तो मरणार म्हणजे मरणार. इथे फलंदाज एसटी रक्षकाच्या हातातून तर बचावले होते, परंतु आता स्लिप कॉर्डन मधून त्यांना वाचता आलं नाही. दुसरी महत्वाची गोष्ट, फलंदाजीच्या क्रमामध्ये बदल झाला होता. संघ कर्णधाराने विचार केला होता की विशाल जाधव सारखा धट्टा कट्टा खेळाडू, ज्याला गट्या म्हणून ओळखलं जातं, सलामीसाठी जर आपण धाडला तर रन रेट, आस्किंग रन रेट थोडा कमी होऊ शकतो आणि नॅचरल क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये त्याने जरूर केला होता. एक बॅटर म्हणून तुम्ही किती मोठे असू द्या, नावारूपाला आलेले असू द्या, तुमच्या विकेटची प्राइस तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट की तुम्हाला त्या कंडिशन्स बरोबर फॅमिलियर होण्यासाठी थोडा वेळ देणं गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टीला अपवाद ठरण्याचा प्रयत्न केला बॅटर विशाल जाधवने आणि पहिल्या चेंडूवर विशाल जाधव यांचा गाशा गुंडाळला. फलंदाज बाद झाले.
गोलंदाज सनी गोलंदाजीच्या मार्गावर. जर्सी नंबर 93 स्ट्रायकिंग ला बॅटर क्षितिज कंटे समोर खेळतायत. व्हॉट अ ग्रेट शॉट, बी शेप मध्ये एक्झिक्यूट केला. स्ट्रेट हिट, ग्रेट हिट फॉर रन्स. एक्झिक्यूट केला होता. दुसरी महत्वाची गोष्ट, अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न गोलंदाज करतायत, परंतु टप्प्यावर जर अचूक नियंत्रण नसेल तर त्यांच्यावर मार पडू शकतो. तेच पाहिलं होतं. या बेस चेंडू चांगला आहे. यॉर्करचा शोध मैदानाच्या आतमध्ये घेण्यात यश मिळतं गोलंदाज सनीला. एक टॅलेंटेड बॉलर आहे खाटेकर संघाच्या वतीने. मला नेमकं आठवतं 1 वर्षापूर्वी या गोलंदाजाला इंट्रोड्यूस केलं होतं जगदीश भाग्यवंत यांनी, आणि तिथून पुढे मग वेगवेगळे स्टेज अवेलेबल करून देत असताना आता हे प्रोडक्ट समोर येत आहे. फटका चांगला आहे, फार लवकर पिकअप केलं. व्हॉट अ ग्रेट पिकअप अँड देन एक्झिक्यूट ऑल द वे फॉर सिक्सर मॅक्सिमम. कारण समोर ठेवला होता, तितकी उचळी मिळाली नव्हती जितकी गोलंदाजाला अपेक्षित होती, परंतु तरी सुद्धा फलंदाजाचं कौतुक करावं लागेल. हा फटका त्याने बनवून मारला, षटकार मिळवला. क्षितिज कंटे यांचा विचार केला तर ज्या बॅटने क्षितिज कंटे खेळतायत ती 70-70 ची बॅट आहे. 70-70 म्हणजे लगातो सिक्सर. आणि ही बॅट रोहन घुडे यांनी त्यांना मला असं वाटतं भेट दिलेली आहे अलीकडेच. त्याचमुळे रोहन यांचंही कौतुक करावं लागेल. रोहन बरोबर नाही संघाच्या, काही महत्वाची कामं असतील त्याला असू शकतात. क्रिकेट वेड व्यक्तिमत्व आहे. माधव ठाकरे हा त्यांच्या चर्चेचा नेहमी विषय असतो. 10 धावा धावपलकावर. पहिलं षटक सुरू आहे. सनी पुन्हा एकदा वळतील. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न होता. पदलालित्याचा अभाव दरम्यान जाणवतोय आपल्याला. गोलंदाजाने छोटेखानी वापसी जरूर केलेली आहे. गोलंदाजाकडे चांगलं तंत्र असणं अत्यंत गरजेचं आहे. तंत्र इन द सेन्स तुम्हाला गोलंदाजी करत असताना थॉट प्रोसेस तुमची क्लिअर असली पाहिजे. त्याचबरोबर तुमच्याकडे नियंत्रण असलं पाहिजे. तुमचं टेम्परामेंट चांगलं हवं आहे. त्याचबरोबर फलंदाजापेक्षा 1 स्टेप अहेड तुम्हाला राहता आलं पाहिजे. फलंदाजाचं पदलालित्य, फलंदाजाची खेळण्याची शैली, फलंदाजाच्या जमेच्या बाजू ह्या लक्षात आल्या पाहिजेत गोलंदाजाच्या फार लवकर. त्या पद्धतीने तो ऍडजस्टमेंट करू शकतो. इथे काय घडलेले आहे, उंच उंच चेंडू निघून गेलेले आहे. क्षेत्ररक्षक प्रयत्नरत होते, परंतु त्यांचे प्रयत्न पडले अपूर्ण, आणि त्याचमुळे चेंडू सीमारेषेच्या पलीकडे हवाई मार्गे षटकार. सहित आक्रमक क्रिकेट खेळणं अत्यंत कठीण काम आहे. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज क्षितिज कंटेने या फटक्यामध्ये आपल्याला ते दाखवून दिलं. पदलालित्य कमी असताना जर आक्रमकता तुम्ही स्वीकारली असेल तर मग तुमच्याकडे वीरेंद्र सहवाग सारखी हँड आय कोऑर्डिनेशन असावी, आणि त्याचाच वापर करत असताना फटका खेळला होता. इथे फलंदाज क्षितिजने षटक संपलं पहिलं, ज्यामध्ये 16 धावांची तडाखे बंद सुरुवात मिळाली फलंदाजी करणाऱ्या साई स्पोर्ट्स सरळगावला. एक्केचाळीस धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये चेस डाऊन करायचं आहे. दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना साई स्पोर्ट्स सरळगावला फलंदाज त्याने गमावला होता. आपण पाहिला फलंदाज विशाल जाधव गट्या बाद झाले होते, परंतु त्यानंतर ज्या पद्धतीची फलंदाजी क्षितिज कंटेनी केली ती वाखाणण्याजोगी आहे. ऑन साइडला मोठे पटके त्याच्या बॅटमधून आपण पाहिले होते. सुरुवात चांगली मिळाली होती. सुरुवात अनुकूल होणं अत्यंत गरजेचं आहे एक फलंदाज म्हणून. तुम्हाला बी शेप मध्ये जो फटका एक्झिक्यूट केला होता ऑन ड्राईव्हचा, परफेक्शन पाहायला मिळालं होतं त्या फटक्यामध्ये. डावखुरे हाताचे बॅटर उल्हास मोपे आता खेळपट्टीवरून खेळाडू कक्षाकडे येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत.
या अगोदर सुद्धा अगोदरच्या डावामध्ये त्याने कव्हरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. एक चांगला चौकार तिकडे मिळवला होता प्रिव्हियस मॅच मध्ये, परंतु इथे तो ट्रेंड त्यांना कायम ठेवता आला नाही. शतरक्षकाकडे फटका खेळले होते स्ट्रेट टू द फिल्डर अँड इझिली टेकन बाय फिल्डर जगदीश भाग्यवंत. दिस इज द एंड ऑफ बॅटर उल्हास मोहपे. सलामीवीर दोन्ही आता खेळाडू कक्षामध्ये विसावलेले आहेत. विश्रांती त्यांच्यासाठी निश्चितच असेल. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज साई घुडे दाखल होत आहेत. साई घुडे एक महत्वाची कडी आहे. आपण पाहिली तर फलंदाजी करणाऱ्या सरळगाव संघाच्या बाबतीत जर आपण विचार केला तर फलंदाजी गोलंदाजी दोन्ही डिपार्टमेंटमध्ये चांगली कामगिरी करण्याचा त्यांचा निश्चितच प्रयत्न गेली 5-6 वर्षापासून सरळगाव टीमसाठी आपण पाहिलेलं आहे. या अगोदरच्या सामन्यामध्ये सामनावीर राहिले होते. या मॅच मध्ये सुद्धा गोलंदाजी आतापर्यंत त्यांनी चांगली केलेली आहे. एमजीसीएचे सक्रिय सदस्य सल्लागार सचिव नेमकं पद त्यांचं मला माहित नाही. या स्पर्धेचे मुख्य आयोजक सचिव आहेत. या स्पर्धेचे मुख्य आयोजक निलेशजी धस यांचं आगमन झालेले सहर्ष स्वागत. फटका इथे कव्हरच्या दिशेने लॉफ्टेड खेळतात फलंदाज साई घुडे. एक मिळाली दुसरीचा प्रयत्न केला जाईल. क्षेत्ररक्षक चकतोय. क्रिकेटमध्ये एका चेंडूवर जर तुम्ही चूक केली तर त्याच चेंडूवर तुम्हाला ती दुरुस्त करता येत नाही. याचा प्रत्यय आला. चेंडूने सीमारेषा भेदली. चेंडूने त्याचं अंतिम साध्य साधलं. मिसफील्डच्या जोरावर आलेला महत्वाचा चौकार. बलवान असेल तर त्याला परास्त करण्यासाठी तुम्हाला शर्थीचे प्रयत्न करावे लागतात, परंतु मैदानाच्या आतमध्ये कुठेतरी तोकडे प्रयत्न पाहायला मिळाले. सहज तिकडे क्षेत्ररक्षण होऊ शकलं असतं. योग्य वेळेला योग्य निर्णय फिल्डरला घेता आला नाही आणि त्याचमुळे चेंडूने सीमारेषा भेदली. चौकार मिळाला. 20 धावा बनलेल्या आहेत. आणखी 41 धावांची गरज आहे. आणखी 21 धावांची गरज आहे. एकूण 41चं टार्गेट आहे. समोर खेळतायत. गोलंदाजाच्या डोक्यावरून एक्झिक्युशन. ग्रेट हिट. स्ट्रेट हिट. ग्रेट हिट फॉर रन्स. सामन्यात गोलंदाज अनिकेतनी अफलातून गोलंदाजी केली होती. जीवघेणी गोलंदाजी केली होती. तीक्ष्ण आणि फलंदाजांच्या जिवारी जाणारी गोलंदाजी केली होती, परंतु तिथे दोन्ही फलंदाज उजव्या हाताचे होते. डावखुरी हाताचा फलंदाज साई घुडे स्ट्रायकिंग एंडला असताना आता समायोजन योग्य रीतीने करता आलेलं नाही गोलंदाज अनिकेतला. हा चौकार मिळाला. "24 runs on the board. This is the second over is in progress. Sai Gude is the batter. What a great start he has got in this match." मागच्या बाजूने खेळतायत. सहज गत्या चेंडूला टोलवलेला आहे. डिफाईन लेग रिजन सीमारेषेच्या पलीकडे. व्हेरी फाईन. आउट ऑफ द बाउंड्री लाईन फॉर रन्स. ते एका एंडने उभे आहेत फक्त. बाकी कामगिरी आता साई घुडे करतायत. धावा बनलेले आहेत 28. इथून पुढे 13 धावांची गरज आहे. 14 चेंडूचा खेळ शेष आहे. 14 चेंडू 13 धावा. गोलंदाजाला काही इथे ट्विस्ट क्रिएट करता येईल का हे पाहायचंय. चांगला फटका. चांगला फटका. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहेत. स्क्वेअर ऑफ द विकेट. फटका खेळले होते बॅटर साई घुडे. बॉडीचा शेप तुम्हाला होल्ड करून ठेवावा लागतो या पद्धतीचे फटके खेळण्यासाठी. अंतिम क्षणापर्यंत चेंडूवर नजर हवी आहे. त्याचबरोबर चेंडूच्या गतीचा सुद्धा योग्य रीतीने अंदाज घेता आला पाहिजे. अँटिसिपेशन फार महत्वाचं आहे. ॲज अ बॅटर फलंदाजी करत असताना बॅटरचं सगळ्यात अगोदर काम आहे की त्या चेंडूवरची जो चेंडू गोलंदाजाने तुमच्या पुढ्यात टाकलेला आहे त्याची लेंथ जज करता आली पाहिजे. लेंथ जर व्यवस्थितरित्या तुम्ही जज केली तर तुम्ही ठरवता तुम्हाला बॅकफुटला खेळायचं आहे अथवा फ्रंटफुटला खेळायचं आहे. त्यानंतर मग प्रश्न उरतो की तुम्ही कोणता फटका खेळणार आहात. ऑनसाईडला एक्झिक्यूट करायचं की ऑफसाईडला एक्झिक्यूट करायचंय. त्यानंतर तर तुमचं तंत्र त्या फटक्यामध्ये तुम्हाला दाखवून द्यायचं असतं. परंतु फर्स्ट ऑफ ऑल कुठे ना कुठे तुम्हाला चेंडूची लांबी व्यवस्थितरित्या ओळखता येणं फार गरजेचं आहे. फटका फसला होता. क्षेत्ररक्षक इथेही दूरवर राहिले. याच क्षेत्ररक्षकाने या अगोदर चेंडूला सीमारेषेचा रस्ता दाखवला होता. मोकळा केला होता. चौकार आला होता. क्षेत्ररक्षणाचा दर्जा तुमचा चांगला असणं फार गरजेचं आहे. एखाद्या चांगल्या फलंदाजाला बाद करण्याची संधी निर्माण करणं हे तितकं सोपं नाही. पुराणातली वांगी पुराणात असं आपण म्हणतो. जावे ज्याच्या वंशी तेव्हा कळे असं म्हणता येईल.
कारण मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर एखाद्या चांगल्या बॅटरला बाद करण्याची संधी निर्माण करण्यासाठी गोलंदाजाला किती अग्नी परीक्षा द्यावी लागते तेव्हा तुम्हाला समजेल. 2 षटकं संपतायत. फलंदाजी करणारा संघ ड्रायव्हिंग सीटवर आहे. या सामन्यावर त्यांची प्रचंड मजबूत पकड, मगर मिठी ज्याला आपण म्हणतो, ती आपल्याला पाहायला मिळते. आता इथून पुढे सामना जर त्याचं रंग बदलेल तर मग ती क्रिकेटमधील अनिश्चितता आपण समजू. काहीतरी चमत्कार मैदानाच्या आतमध्ये वाचू शकतो गोलंदाजी करणाऱ्या टीमला. या अगोदरचा सामना सरळगाव संघाने सोप्या समीकरणातून जिंकला होता. सामना जिंकल्यानंतर सगळ्या खेळाडूंची जी प्रतिक्रिया मिळाली त्यांना हायसं वाटलं. साय ऑफ रिलीफ ज्याला इंग्रजीमध्ये आपण म्हणतो, कारण बऱ्याचदा त्यांची नाव किनाऱ्यावर येऊन डुबलेली मी पाहिली होती आणि त्याचमुळे ती पार लाईन क्रॉस करणं फार गरजेचं आहे. ती अनुभूती वेगळी आहे. मुख्य मंचावर धडाकेबादचे आयोजक सतीश शेळके सर उपस्थित आहेत. त्या धडाकेबाद चषकामध्ये सुद्धा सरळगाव संघाची झालेली पडझड पाहिली होती आपण. सोपं समीकरण होतं. 8 चेंडूंमध्ये 7 धावांची गरज असताना तो सामना सरळगाव टीमला गमावावा लागला होता. काही स्पर्धा नियोजनबद्ध असतात तर काही स्पर्धांचं नियोजन बद्ध असतं. धडाकेबाज त्यापैकी एक आणि त्याच पावलावर पाऊल ठेवत असताना चेतन स्मृती चषकाचाही गवगवा आपल्याला मुरबाड तालुका टेनिस क्रिकेट विश्वातील आयोजनासंदर्भात पाहायला मिळत आहे. मुरबाड चॅम्पियन्स ट्रॉफी म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं. वेळेचं काटेकोर नियोजन या स्पर्धेचं ठळक वैशिष्ट्य आहे. 32 धावा धावपलकावर पुन्हा एकदा तोच विषय घ्यावा लागेल की वेळेचं नियोजन करण्याची ही जी सवय मुरबाड टेनिस क्रिकेट विश्वाला लागलेली आहे, या अगोदर चर्चा आमची मुख्य मंचावर झाली होती, ती धडाकेबाज चषकाची देण आहे असं म्हणायला हरकत नाही. 32 धावा आहे धावपलकावर आणि इथून पुढे आणखी 9 धावांची गरज आहे बॅटिंग टीमला. फुल टॉस आडव्या बॅटने एक्झिक्यूट करतात अलॉंग दी कार्पेट कंट्रोल. फटका खेळलेल्या बॅटर क्षितिज कंटेने. मला असं वाटतं क्षितिज कंटेला आता रोहन गुडेने अनाऊन्स केलेलं ते जे रोख स्वरूपातील बक्षीस आहे ते डोळ्यासमोर दिसतं की काय? ज्या पद्धतीने एका एंडने फक्त अँकरिंग रोल प्ले केला जातो क्षितिज कंटेच्या वतीने. रेस्ट ऑफ दी वर्क शुड बी डन बाय हिज बॅटिंग पार्टनर साई गुडे. डाकुरे हाताचे बॅटर आहेत साई, आतापर्यंत चांगले खेळले, 3 चौकारांशी खेळत आहेत. क्षितिजने सुद्धा 2 चेंडूंना आसमान दाखवलं होतं. 2 उत्तुंग षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिले होते. 1 चौकार त्याने खेळलेला आहे. दोन्ही फलंदाज सेट झालेले. सेट बॅटरला बाद करणं तितकं सोपं नाही आणि त्यातल्या त्यात इक्वेशन जर आपण पाहिलं की जे बॅटिंग टीमच्या बाजूने जात असेल तर मग ते अधिक कठीण बनतं. अधिक गती निर्माण केली गोलंदाजाने. जर्सी नंबर 45 गोलंदाजी बी मार्कवर आपण गौरव याला पाहतो. आणखी एक यंग टॅलेंटेड बॉलर आहेत. या षटकामध्ये आतापर्यंत 3 चेंडू फेकले, 2च धावा खर्च केलेले गोलंदाज गौरवने. गौरवशाली गोलंदाजी त्याला करता येईल का? सामन्याचा ट्रेंड बदलता येईल का? हे महत्वाचं आहे. तुमच्याकडे ज्ञान आहे त्यामध्ये तीळमात्र शंका नाही. यू हॅव दॅट पोटेन्शियल. ते पोटेन्शियल तुम्हाला परफॉर्मन्स मध्ये कन्वर्ट करावं लागतं. योग्य वेळेला तुमच्या ज्ञानाचं योग्य उपयोजन तुम्हाला जर करता आलं तर ते ज्ञान तुमच्या फायद्याचं आहे असं आपण म्हणूया. ज्ञानाच्या उपयोजनामध्ये स्थळ काळ वेळेची सापेक्षता नसावी असं म्हणतात. बॅकफुटला ढकललंय, पंच करतायत. जिकडे उभे होते तिथूनच चेहरा उघडला, बॅटचा दिशा दिली. एक धाव इथेही घेण्यापासून रोखू शकले नाही क्षेत्ररक्षक. एक धाव मिळाली. एकीने धावपलक पुढे गेले. एकूण धावांचा विचार केला तर धावा बनलेले 35 अर्थात 35. 1 बिग हिट अवे फ्रॉम द विक्ट्री असं मी नेहमी म्हणतो. जेव्हा सामना समाप्तीच्या दिशेने गेलेला असतो किंवा एका मोठ्या फटक्यापासून दूर असतो, विजयाच्या उंबरठ्यावर आहेत, 6 धावांची गरज आहे. त्या षटकाराने इथे हा डाव संपेल का? सामना जिंकतील का सरळगाव संघाचे खेळाडू, सरळगाव टीम? हे सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. या अगोदर 2 षटकार जरूर खेळलेले आहेत क्षितिज कंटेने. आकुटाप्याचा चेंडू, मोठा प्रहार आलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूपासून फार दूर आहे आणि याचमुळे चेंडूने सीमारेषा भेदलेली आहे, ती सुद्धा हवाई मार्गे. MSD स्टाईलने सामना संपवला. क्षितिज कंटेने 1500 रुपयाचे ते मानकरी झाले. सामना जिंकला सरळगावने. 3ऱ्या फेरीमध्ये त्यांचा प्रवेश निश्चित झालेला. जिंकलेल्या संघाचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन. या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला जय बजरंग क्रिकेट क्लब खाटेघर, जगदीश भाग्यवंत, विनायक खाटेघरे आणि त्यांचे टीममेट्स. पहिली फेरी ते उत्तीर्ण झाले होते, चांगलं क्रिकेट त्यांनी खेळलं. 2ऱ्या फेरीमध्ये प्रयत्न कुठेतरी अपूर्ण पडत असताना आपण पाहिलेलं आहे. हार्ड लक टफ लक JB, जगदीश भाग्यवंत, विनायक खाटेघरे अँड ऑल टीम. या सामन्यातील सामनावीर खेळाडू गोलंदाजी फलंदाजी दोन्ही डिपार्टमेंटमध्ये भरीव कामगिरी केली.
खेळाडू क्षितिज कंटे या सामन्यातील विजयाचे खरे शिल्पकार अर्थात सामनावीर खेळाडू. नाणेफेकीसाठी दोन्ही संघ